रांगडा खेळ कबड्डी आणि या कबड्डीला नवसंजीवनी देण्यासाठी लाल आखाडा संकुलाच्या वतीनं या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन निमित्त आहे प्रवीण सिंहजी पाटील यांचा वाढदिवस। सुंदर अशा प्रकारची रेड या ठिकाणी प्रतीक्षित आहे पंचांच्या आणि पॉइंट मिळतोय तो मावळा सोडू जबरदस्त रेड मान आणि या ठिकाणी बाद करण्याचा प्रयत्न पंचाने हा पॉइंट दिलेला आहे। शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन माजी नगराध्यक्ष बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विद्यमान संचालक माननीय प्रवीण सिंहजी पाटील यांचा वाढदिवस। सुंदर आणि परत एक पॉइंट दोन दोन कबड्डी शौकीनांची तोबा गर्दी व्हॉलीबॉल कुस्ती आणि त्यानंतर मुरगुड मधील कबड्डी सुंदर प्रयत्न आणि चांगली पकड या ठिकाणी पार करत आहे। मावळाकडून ब्रेक टाकतोय 12 नंबरचा खेळाडू। प्रो कबड्डीनं एक वेगळं चैतन्य आलेलं आहे कबड्डीपटूच्या। युवा खेळाडू आणि हा बोनस घेण्याचा प्रयत्न पण दिलेला आहे, पॉइंट मिळालेला आहे तो मावळा सडोली। युवा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी प्रो कबड्डीमध्ये लाखो रुपयांची त्या ठिकाणी बोली आणि म्हणूनच कबड्डीकडे अनेक तरुण वळताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। रांगडा खेळ आहे, मातीतला खेळ आहे, परंतु तो मॅट वरती आलेला आहे। चांगली पकड आणि तिथं यशस्वी होतो तो मावळा सडोली। दमदार खेळाडूंचा हा खेळ प्रयत्न आहे बोनस घेण्याचा। मिळतोय तो मावळा सडोलीला 3-5 2 गुणाची आघाडी आहे सडोली संघाकडे। आणि जबरदस्त रेड जलद रेड आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे या ठिकाणी पॉइंट मिळालेला आहे तो निर्णय संघ। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। खेळाडूंच्याकडे पाहिलं की नक्कीच त्या ठिकाणी अभिमानानं ऊर भरून येतो। बघा जबरदस्त पकड या ठिकाणी सांघिक खेळाचं प्रात्यक्षिक आहे। कबड्डीमध्ये उतरावं लागतं, बघणाऱ्याला सोपा वाटतो खेळ पण त्याचा सराव आणि ग्राउंड वरती येण्या अगोदर त्या ठिकाणी असणारी कसरत पाहिली की नक्कीच त्या ठिकाणी कौतुक करावं तितकं थोडं। सोशल मीडियाच्या आणि हा जबरदस्त ज्वलत त्या ठिकाणी खेळ इथं पाहायला मिळाला। पॉइंट मिळतोय अर्थातच झेरले संघाला। सामना बरोबरीत 6-6। अगदी तुल्यबळ सामने आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात साखळी पद्धतीनं हे सर्व सामने। बघा किती सुंदर त्या ठिकाणी पकड आहे आणि बाहेर पडतोय आणि मला वाटतं सगळेच्या सगळे काही वेळापूर्वी समान गुणसंख्येत चाललेला सामना उत्कृष्ट पकड बनावी लागेल हेरले संघासाठी। सडोली संघाकडून चढाई गुणसंख्या आहे 6-12।
गुणसंख्या पाहता जय शिवराय हेरले संघ आपल्याला आघाडीवरती दिसतोय. उत्कृष्ट पकड मावळा संघाकडून. या ठिकाणी खेळाडूंना विनंती पंचांशी कोणत्या मावळा संघाचा खेळाडू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. जय शिवराय हेरले या सामन्या दरम्यानची गुणसंख्या आहे 8-13. गुणसंख्या पाहता जय शिवराय हेरले संघ आपल्याला आघाडीवरती दिसतोय. हेरले संघासाठी थर्ड रेड करो या मरो अवस्थेत असलेला 2 नंबर जर्सी परिधान केलेला हेरले संघाचा खेळाडू. या खेळाडूने आपल्या संघासाठी 1 पॉइंट घ्यायचा तरी आहे किंवा द्यायचा तरी आहे. रायडर सेल्फ आउट. सडोली संघाकडून चढाई. हेरले संघाचा खेळाडू सेल्फ आउट. जय शिवराय हेरले. मावळा संघाचा खेळाडू खोलवर चढाई करतोय. उत्कृष्ट पकड म्हणावी लागेल हेरले संघासाठी. हेरले संघासाठी थर्ड डे. गुणसंख्या 12-15. उत्कृष्ट पकड सडोली संघाकडून. चालू असलेला उपांत्य फेरीतील सामना. सडोली संघाचा खेळाडू पाटील शिरोळ यांचं या ठिकाणी आगमन होतोय. माननीय अजिंक्य पाटील यांचं लाल आखाडा संकुलच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर जाऊन बसावं. उपांत्य फेरी अजिंक्य पाटील. उपांत्य फेरीचा दुसरा सामना तिसरा आणि अंतिम पुकार शिवमुद्रा कौलच चेअरमन बातमी. आपण क्रमांक 2 उत्कृष्ट पकड मावळा संघाकडून. शिवमुद्रा कौलच मावळा संघाकडून चढाई. एक गुण घेण्यात यशस्वी. मावळा संघाचा तो 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपल्या संघासाठी सातत्याने चढाई करतोय. त्यानं आपल्या संघासाठी गुणांचं भरघोस असा यश संपादन केलेलं आहे. गुणसंख्या आहे 15-19. हेरले 15, मावळा सडोली 19. गुणसंख्या पाहता मावळा संघ आपल्याला आघाडीवरती दिसतोय. उत्कृष्ट पकड अशी मैदान क्रमांक 2 वरती होतोय. कवडळ विरुद्ध बाचणी.
दोन्ही संघातील खेळाडूंना व खेळाडूंच्या संघ व्यवस्थापकांना विनंती, आपण मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा. कौलव विरुद्ध बाचणी. हिरले संघासाठी थर्ड रेट, गुणसंख्या 16-20. चालू असलेला पहिला उपांत्य फेरीतील सामना संपण्यासाठी शेवटची काही मिनिटे बाकी.